कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। सैन्याला कारवाईसाठी पूर्ण सूट, हल्ल्याचे लक्ष्य, वेळ आणि पद्धत लष्करानं निश्चित करावी। दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणं आपला राष्ट्रीय संकल्प। तीनही सैन्य दलासोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे आदेश। आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही। पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची चर्चा। भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा। तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। माजी पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड। मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला। लष्कर-ए-तैयबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून। कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला। ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। ड्रग्सच्या व्यापारातून लष्कर-ए-तोयबाला आर्थिक रसद पुरवली। गुजरातच्या मुंद्रा बंदरातील जप्त ड्रग्सचा पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याशी थेट संबंध। एनआयएचा सुप्रीम कोर्टात खुलासा। आरोपी हरप्रीत सिंग तलवारच्या जामिनालाही विरोध। पहलगाम हल्ला प्रकरणी झिपलाईन चालकाची एनआयएकडून चौकशी। अल्लाहू अकबर बोलणं स्वाभाविक। प्राथमिक चौकशीमध्ये झिपलाईन चालक मुझम्मिलवर संशय नाही। झिपलाईन करताना सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या ऋषी भट्टनं केला होता आरोप। सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार। कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। भारतीय टोलनाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी आयएसआयचा प्रयत्न। भारतातील टोलनाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याची विचारपूस। पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर। जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट। तर काँग्रेस के हात पाकिस्तान के साथ, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर। राजे रघुजी भोसलेंची लिलावामध्ये निघालेली तलवार राज्य सरकारकडून खरेदी। मराठा साम्राज्यामधील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रामध्ये येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत। सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षणासह एकाला शासकीय नोकरी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण। इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्येही आणि टोलमध्येही सूट देणार। राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय। न्यायमूर्ती बी.आर. गवई सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य न्यायाधीश असणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नियुक्तीला मंजुरी। 14 मे रोजी मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेणार। घोडबंदर ते ठाणे मुख्य राज्यमार्ग आज रात्री 12 वाजल्यापासून 2 दिवस वाहतुकीसाठी बंद। अत्यावश्यक वाहन वगळता इतर वाहनांसाठी वाहतूक बंद राहणार। रस्ता मजबूतीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।